लागलेत असं ते म्हणाले। पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले। हा आरोपी तब्बल 70 तास फरार होता। पुण्यापासून 70 किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यातल्या गुनाट या आपल्या गावामध्ये हा आरोपी ऊसाच्या शेतात लपून बसला होता। या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तैनात केली होती। तसंच त्याच्यावर 1 लाख रुपयांचं इनाम देखील जाहीर केलं होतं। या आरोपीला शोधण्यामध्ये गुनाट गावच्या ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे मदत केल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली। वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील। ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली। तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे। सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील। या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती। ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला। म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डीसीपी झोन 2 एडिशनल सीपी वेस्ट रिजन एडिशनल सीपी क्राईम डीसीपी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती। लोकाभिमुखता, गतिशीलता आणि पारदर्शकता या